हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम ह्या 11th मधल्या 4th नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण 7th लेक्चर आजचा बघतोय. तर आज आपण क्वांटम नंबर्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघणार आहे. आणि क्वांटम नंबर्स कुठले आहेत विचार दोष आपण हे आधीच्या पार्टमध्ये बघितलंय. परत एकदा रिकॅप करू आणि प्रॅक्टिकली कसं काढायचं ते समजून घेऊ. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते कोणते क्वांटम नंबर्स आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ क्वांटम नंबर. व्हॉट आर दोज? द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, द अझिमिथल क्वांटम नंबर, and the magnetic quantum number and the spin quantum number. Second important, why we need to calculate the quantum numbers. What is the importance to calculate the quantum number? मला जर माझं घर, मी कुठे राहते हे माहिती करायचं असेल, मी कुठे राहते, राईट? तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍड्रेस माहिती असणं गरजेचं आहे, सिटी माहिती असणं गरजेचं आहे, स्ट्रीट, बिल्डिंग, फ्लॅट नंबर माहिती असणं गरजेचं आहे. सेम इलेक्ट्रॉन कुठे राहतात, ऑर्बिटल्स मध्ये कुठे राहतात, ऑर्बिटल्स कोणत्या ऑर्बिटमध्ये राहतात. जस्ट फॉर दिस वी नीड टू नो द क्वांटम नंबर. आणि त्याच्यासाठी शेल्स, सबशेल, ऑर्बिटल, ओरिएंटेशन, इलेक्ट्रॉन, डिटर्मिनेशन ऑफ केमिकल आयडेंटिटी आणि रिएक्टिव्हिटी ऑफ अन ॲटम हे सगळं माहिती असण्यासाठी वी नीड टू नो द क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स कोणते आहेत? प्रिन्सिपल क्वांटम नंबर एल नी डिनोट करतात, अझिमिथल क्वांटम नंबर एल नी डिनोट करतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वांटम नंबर इज द मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम एल नी डिनोट करतात आणि फोर्थ इज द स्पिन क्वांटम नंबर. तर अशा पद्धतीने वी हॅव द 4 क्वांटम नंबर. तर पहिले आपण ते रिकॅप करून घेऊ आणि मग प्रॅक्टिकली हाऊ वी नीड टू कॅल्क्युलेट आणि व्हॉट टाइप्स ऑफ कॅल्क्युलेशन इज देअर. आपण प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन कसे आहेत विथ एक्झाम्पल सुद्धा आजच्या पार्टमध्ये बघणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, थेरी पार्ट नसेल त्याच्यामुळे बुक आणि पेन घेऊन बसणं मॅन्डेटरी आहे. पहिला क्वांटम नंबर आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, डिनोट करतात एन नी. आणि हा साईज आणि एनर्जी बद्दल सांगतं. एन इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6 इन्फिनिटी किती असू शकतं. ॲज एनची व्हॅल्यू इन्क्रीज तो न्यूक्लियस पासून दूर जाणार. फॉर एक्झाम्पल एन इज इक्वल्स टू 10 आहे तर तो न्यूक्लियसच्या इथून एवढा आहे. फॉर एक्झाम्पल एन इज इक्वल्स टू 15 आहे तर तो त्याच्यापेक्षा जास्त दूर आहे. एनची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन शेल्स कसे कॅल्क्युलेट करतात तर 2n². दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर साईज आणि एनर्जी सांगतं. शेल्स बद्दलची अंडरस्टँडिंग आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर देतं आणि तो एन स्मॉल एन नी आपण डिनोट करतो. नेक्स्ट वन इज द अझिमिथल क्वांटम नंबर. अझिमिथल क्वांटम नंबर गिव्ह द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सबशेल्स आणि द शेप ऑफ सबशेल. ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टींची माहिती आपल्याला अझिमिथल क्वांटम नंबर देतं. ठीक आहे. अझिमिथल क्वांटम नंबर 3 डायमेन्शनल सबशेलची आपल्याला इम्पॉर्टन्स देतं आणि रेंज काय असते 0 टू n-1. दिस इज द रेंज ऑफ अझिमिथल क्वांटम नंबर. एल इज इक्वल्स टू 0 केव्हा असेल जेव्हा एस शेल असेल. एल इज इक्वल्स टू 1 जेव्हा पी शेल असेल. एल इज इक्वल्स टू 2 वेन डी शेल इज देअर. एल इज इक्वल्स टू 3 वेन एफ शेल इज देअर. एस चा शेप स्पेरिकल असेल, टी चा डम्बेल असेल, डी चा डबल डम्बेल असेल आणि एफ चा कॉम्प्लेक्स शेप असणार आहे. राईट. तर अझिमिथल क्वांटम नंबर आपल्याला शेपची म्हणजे सबशेल्स बद्दलचं शेप कसा आहे याची माहिती देतं आणि त्याचबरोबर याची रेंज आहे 0 टू l-1. द नेक्स्ट वन इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपल्याला ओरिएंटेशन सांगतं. ठीक आहे. आणि याची जी टोटल ओरिएंटेशन किती असतात तर 2l+1 आणि याची जी रेंज आहे ती +l, -l, 2 + l असते. ठीक आहे. डिफाईन्स द ओरिएंटेशन ऑफ 3D म्हणजे एक्स वाय झी कोणत्या ऍक्सिसला आपला ऑर्बिट इलेक्ट्रॉन जास्त असणार हे कोण सांगतं तर हे सांगतं मॅग्नेटिक क्वांटम नंबर. फॉर एक्झाम्पल एल जर 1 असेल तर याची रेंज कशी असेल -1+1. तर अशा पद्धतीने मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपण कॅल्क्युलेट करतो. फोर्थ अँड लास्ट वन इज स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर काय सांगतं तर इलेक्ट्रॉन स्वतःभोवती कोणत्या डायरेक्शननी फिरतो हे आपल्याला कोण सांगतं स्पिन क्वांटम नंबर सांगतं. तर जर तो अपवर्ड डिरेक्शननी इलेक्ट्रॉन फिरत असेल तर त्याची व्हॅल्यू +1/2 असते आणि जर तो डाऊनवर्ड डिरेक्शननी फिरत असेल तर त्याची व्हॅल्यू -1/2 असते. याच्यामध्ये आपण पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा यूज करतो. पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपलच्या मते इलेक्ट्रॉन सेम किंवा अपवर्ड किंवा सेम इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डिरेक्शनला नसतात. एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डिरेक्शनला असतो, एक डाऊनवर्ड डिरेक्शनला असतो. एका ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात आणि ते एक इलेक्ट्रॉन वरती राहणार आणि एक इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डिरेक्शनला राहणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा यूज इम्प्लिमेंट करून आपण ऑर्बिटल क्वांटम नंबर्स कॅल्क्युलेट करतो. तर
how to calculate the quantum number with example we are going to learn right away. आपण आता थेरी शिकलो, आता आपण प्रॅक्टिकली कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत ते बघणार आहे. मी माझ्या वेनी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ब्रीफ रिकॅप घेऊ. रिकॅपमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या. रिकॅपमध्ये आपण 4 क्वांटम नंबर शिकलो. पहिला आहे प्रिन्सिपल, दुसरा आहे अझिमिथल, मॅग्नेटिक आणि स्पिन क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर सिम्बल इज स्मॉल एल, अझिमिथल इज स्मॉल एल, मॅग्नेटिक इज स्मॉल एम एल, देन स्पिन इज स्मॉल एम एस. प्रिन्सिपल क्वांटम नंबर शेप बद्दलची माहिती देतो 1 2 3 4. अझिमिथल क्वांटम नंबर 0 to n-1 ने आपण कॅल्क्युलेट करतो. हा शेप बद्दलची माहिती देतो, SPDF. S is spherical shape, P is dumbbell shape, D is double dumbbell shape, F is द कॉम्प्लेक्स शेप. मॅग्नेटिक क्वांटम नंबर ओरिएंटेशन बद्दलची माहिती देतं. यामध्ये याची रेंज -L to +L असते, -L to +L असते. स्पिन क्वांटम नंबर इलेक्ट्रॉनचं रोटेशन सांगतं. जर तो अपवर्ड डिरेक्शननी फिरणार असेल तर +1/2 आणि डाऊनवर्ड डिरेक्शननी फिरणार असेल तर -1/2. अशा पद्धतीने वी कॅन कॅल्क्युलेट द टोटल 4 types of quantum number. But exactly how to calculate this quantum number we are going to learn right away. तर प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिकल अप्रोचनी हे समजून घेणार आहोत. तर आपण 11 म्हणजे Z11 सोडियम साठीचा आपण 4 क्वांटम नंबर लास्ट इलेक्ट्रॉन साठीचा कॅल्क्युलेट करणार आहे. फॉर सोडियम Z is equals to 11, right? The electronic configuration of sodium is 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. तर लास्ट इलेक्ट्रॉन हा 3s1 आहे. तर याच्यासाठी n इज इक्वल्स टू 3 येणार, बिकॉज n ची व्हॅल्यू इथे किती झाली, 3 झाली. प्रिन्सिपल आपण कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रिन्सिपल नंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो, अझिमिथल क्वांटम नंबर कॅल्क्युलेट करतो, राईट? तर इथे हा एस नंबरच्या ऑर्बिटमध्ये आहे. तर एस जर का असेल तर एल ची व्हॅल्यू किती असते, 0 असते. म्हणजे एल ची व्हॅल्यू इथे किती झाली, 0 झाली. एल जर 0 आहे तर मग जो आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे तर तो किती असेल, तो किती असेल, 0च असेल. कारण की इथे -L to +L त्याची रेंज असते. 0 असल्यामुळे हा पण 0च असणार. त्याच्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर स्पिन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 3s ऑर्बिट हा एकच ऑर्बिटने बनलेला आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. तर पहिला इलेक्ट्रॉन तर अपवर्ड डिरेक्शनने जाणार, म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल, एस ची +1/2. तर अशा पद्धतीने 3, 0, 0 अँड +1/2 दीज आर द 4 टाइप्स ऑफ क्वांटम नंबर फॉर दी 3s1 टाइप ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे आपण सोडियमसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण कोणत्याही लास्ट नंबरच्या इलेक्ट्रॉनसाठी क्वांटम नंबर्स कॅल्क्युलेट करू शकतो. काही हार्ड ट्रिक नाहीये, जस्ट आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर लिहिता आलं पाहिजे. एकदा आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर समजला पाहिजे, मग आपल्याला त्याचा अझिमिथल क्वांटम नंबर, मग त्याची रेंज, अशा पद्धतीने आपण वेगवेगळे क्वांटम नंबर्स वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी कॅल्क्युलेट करू शकतो. आपण एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊ. आपण घेऊ ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे? आता ऑक्सिजनचा झेड इज इक्वल्स टू 8 आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1s2, 2s2, 2p4, 4 5 6 7 8. लास्ट इलेक्ट्रॉन 2p4 मध्ये आहे. म्हणजेच इथे n ची व्हॅल्यू किती झाली, 2 झाली. प्रिन्सिपल कॅल्क्युलेट नंबर झाला. आता इथे एल इज इक्वल्स टू किती आहे, पी. म्हणजे जेव्हा एल इज इक्वल्स टू पी असतो तर पी च्या वेळेस एल ची व्हॅल्यू किती असते, 2 1 असते. कारण एस म्हणजे 0 आणि पी म्हणजे 1 आपण पहिलेच शिकलेलो आहे. तर असंच अशा पद्धतीने एल म्हणजेच आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, अझिमिथल क्वांटम नंबर वी कॅल्क्युलेट हिअर. सो व्हॉट इज द अझिमिथल क्वांटम नंबर हिअर, 1. ठीक आहे. आता अझिमिथल क्वांटम नंबरची रेंज 0 to n-1 असते. तर 0 to n-1 म्हणजे 2 - 1 म्हणजे 0 to 1. तर एल इज इक्वल्स टू आपण कसा कॅल्क्युलेट करतो, 0 इकडे +1 आणि इकडे -1, अशा पद्धतीने ही झाली त्याची रेंज. तर आता अझिमिथल क्वांटम नंबर पण कॅल्क्युलेट करून झाला. आता आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. टोटल ओरिएंटेशन ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज 2l + 1. तर 2l ची व्हॅल्यू किती आहे, 1 + 1 म्हणजे 3. तर अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर कॅल्क्युलेट झालेला आहे.
तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर 3 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. तर याच्यामध्ये 2p4 मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, चौथा -1 मध्ये जाणार. तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर चौथा इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचा असल्यामुळे तो -1 मध्ये गेल्यामुळे मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती आला, -1 आला. ठीक आहे. आता स्पिन कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्पिन कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर स्पिन पण लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट मध्ये गेल्यामुळे, लास्ट इलेक्ट्रॉन इथे पेअरिंग झाल्यामुळे पहिले +1/2 असेल, मग -1/2 असेल, तर स्पिन सुद्धा -1/2 झाला. तर अशा पद्धतीने ऑक्सिजनसाठी लास्ट इलेक्ट्रॉन 2p4 साठी आपण जे कॅल्क्युलेट केलं आहे, तर त्याचा क्वांटम नंबरचा सेट कसा येईल बरं, तर त्याचा क्वांटम नंबरचा सेट अशा पद्धतीने येईल, 2, त्याच्यानंतर 1, -1 आणि -1/2. हा आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा आहे अझ्युमिकल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही क्वांटम नंबर काय केलेले आहे, कॅल्क्युलेट केलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी कोणताही क्वांटम नंबर चारही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त एकदा आपल्याला ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे विचारतात एम एस सेट सगळ्या एक्झाम मध्ये, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 2 ते 3 मार्कासाठी पण विचारू शकतात. ठीक आहे. तर हे इथेच तेच काढून दाखवलेलं आहे जे मी तुम्हाला काढून दाखवलं. आणि अशा पद्धतीने काही क्वेश्चन्स तुमच्या माइंडमध्ये असतील तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट पार्टमध्ये आपण एक्झॅक्टली ऑर्बिटल शेप बद्दल तर शिकलो आहे, तर आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल शिकणार आहोत. आणि त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपला पूर्ण हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पूर्ण 11th नुसार सगळा चॅप्टर कव्हर झालेला असेल. तर आजच्या पार्टबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये विचारू शकताय. लवकरच नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत भेटणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.